नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी स्पेशल प्रसाद भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी। फक्त 5 मिनिटात हा प्रसाद तयार होतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतलाय। याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेतले। तूप विरघळलं की गॅस आपण इथे कमी केलाय आणि 1 कप भरून आपण इथे धने घेतलेले आहेत। कुठल्या पण 1 कपाचं किंवा वाटीचं माप करून घ्यायचे। तर बघा आता आपण कमी गॅसवरती हे धने खूप छान असे खमंग भाजून घेऊया। जास्त लालसर करायचे नाही किंवा जास्त जाळायचे नाही। तर अशा पद्धतीने खमंग असे धने मी भाजून घेतलेत। एक ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत। आता त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा 1.5 चमचा तूप घालून घेऊया। तर पुन्हा आपण पॅनमध्ये 1.5 चमचा तूप घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण अजून काही साहित्य घालून घेऊया। तर पाव कप आपण इथे बदाम घेतले। तर बदामचे मी अशा पद्धतीने 2 भाग करून घेतलेले आहे, ते घालून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आहे आणि सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। याच्यामधली कुठली पण वस्तू जर करपली तर प्रसाद आपला बिघडू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती खमंग असे आपण इथे बदाम भाजून घेतलेत। आता त्याच कपाने आपण पाव कप याच्यामध्ये काजू घालून घेऊया। तर काजूचे सुद्धा मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही सगळं सुद्धा घालू शकता। आता हे सुद्धा आपण तुपावरती छानपैकी परतवून घेऊया। बदाम आणि काजू छानपैकी ते परतवून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण 1 कप भरून इथे मखाना घालून घेणार आहोत। 1 कप आपण याच्यामध्ये मखाने घालून घेतलेत। आता ते सुद्धा आपण खमंग असे भाजून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट हा प्रसाद तयार होतो। तर भगवान श्रीकृष्णांसाठी अशा पद्धतीने प्रसाद तुम्ही देखील नक्की बनवा। अगदी 5 मिनिटात हा प्रसाद तयार होतो। आता त्याच कपाने पाव कप आपण याच्यामध्ये मगज बी घालून घेतलेला आहे। ते सुद्धा आपण तुपावरती छानपैकी भाजून घेऊया। एकदम मस्त असा खमंग हा प्रसाद तयार होतो। आपल्याला ह्या वस्तू भाजून घेण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर बघा हे मस्त असं भाजून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 कप भरून इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तुम्ही सुकं खोबरं घेतलं ते किसून घेतलं तरी पण काही हरकत नाही। तर इथे मी किस घेतलेला आहे। तर 1 कप भरून आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घेतलाय। आता तुपावरती हा किस आपण छानपैकी भाजून घेऊया। सगळं साहित्य आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे। तर खोबऱ्याचा किस सुद्धा आपण खमंग असा भाजून घेऊया। गॅस कमीच ठेवलेला आहे म्हणजे हे कुठली जिन्नस जळणार नाही। तर बघा खोबरं सुद्धा आपलं छानपैकी इथे भाजून तयार झालेलं आहे। गॅस आता आपण इथे बंद करूया आणि याच्यामधलं काही साहित्य थोडंसं काढून घेऊया। तर 2 चमचे इथे मी भाजून घेतलेलं साहित्य काढून घेतलं एक ताटामध्ये। हे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया आणि बाकीचं जे पॅनमध्ये आपण भाजून घेतलेलं साहित्य आहे ते एक भांड्यामध्ये मी काढून घेतले। तर धने सुद्धा आपले इथे थंड झालेले आहेत आणि जे आपण साहित्य भाजून घेतलेलं काढून ठेवले ते सुद्धा थंड झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला खडी साखर घ्यायची। तर 1 कप भरून इथे मी खडी साखर घेतली। याची आपल्याला पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये। तुमच्याकडे जर खडी साखर नसेल तर तुम्ही आपली रोजची साखर जरी मिक्सरमध्ये दळून घेतली तरी काही हरकत नाही। आता धने थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मस्त खमंग असे धने आपण हे भाजून घेतलेले आहे तुपामध्ये। संपूर्ण धने आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। तर आता आपल्याला मिक्सर चालू बंद करायचा आणि याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचंय। जास्त याची बारीक पावडर करायची नाही, तर जाडसर वाटण ठेवायचंय। तर बघा मी धन्याचं वाटण आपण करून घेतले आणि बघा मस्त असं जाडसर वाटण आपण करून घेतले। जास्त बारीक पावडर करायची नाही। तर आता हे आपण भाजून घेतलेल्या मिश्रणावरती घालून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खडी साखर घेतली होती, ती सुद्धा बारीक करून घेतली आणि आता आपण जे साहित्य काढून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं 2 चमचे, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा आपण जाडसर याचं वाटण तयार करून घेऊया। तर बघा मी हे सुद्धा जाडसर असं वाटण तयार करून घेतलंय। तर याच्यामधून आपण 2 चमचे जे आपण भाजी बनवतो तर ते 2 चमचे आपण साहित्य भाजून घेतलेलं काढून घेतलं होतं आणि त्याची अशा पद्धतीने आपण जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे। ती आता या मिश्रणावरती घालून घेतली। मस्त अशी रवाळ पावडर आपण याची करून घेतलेली आहे। संपूर्ण आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया। तर सर्व साहित्य आपण आता इथे एक भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी पावडर बनवून घेतली खडी साखरेची ती घालून घेऊया। तुमच्याकडे जर खडी साखर नसली तर आपली रोजची साखर जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि त्याची पावडर करून घ्यायची। तर इथे मी याच्यामधून काही 2-3 चमचे पावडर शिल्लक ठेवलेली आहे। आता व्यवस्थित असं हे एकत्र करून घेऊया। मस्त असा चटपटीत हा प्रसाद तयार होतो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने प्रसाद नक्की बनवा। तर सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेतलेली आहे। तर बघा या पद्धतीने आपली सर्व जिन्नस एकत्र करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण मनुके घालून घेऊया। तर त्याच कपाने इथे मी पाव कप मनुके घालून घेतलेले आहे। खूप छान लागतात या प्रसादामध्ये। तर मनुके घालून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेऊया।
इथे मी सुंठ घेतलेली आहे. सुंठ मी किसणीवरती थोडीशी किसून घालणार आहे. तुमच्याकडे जर पावडर असेल तर ते पावडर घालून घ्या. तर मस्त असा स्वाद येतो सुंठ पावडर घातल्यानंतर. विलायची पावडर आणि सुंठ घालायची, खूप छान असा प्रसाद टेस्टी बनतो. तर सर्व जिन्नस आपण पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया. भगवान श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी 5 मिनिटात आपला हा प्रसाद तयार झालेला आहे. तुम्ही मुलांना वाटण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचा प्रसाद नक्की बनवू शकता, एकदम सोप्या पद्धतीने. आणि हा प्रसाद जर बनवला तर महिनाभर टिकतो. तुम्ही लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीचा प्रसाद देऊ शकता. याच्यामध्ये खूपच आपण सगळं साहित्य जे घातलेलं आहे ते हेल्दी आहे. तर एक ताटामध्ये आपण हा प्रसाद काढून घेऊया. मस्त असा चटपटीत 5 मिनिटात आपला प्रसाद तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील प्रसाद नक्की बनवा. जन्माष्टमी स्पेशल आपला इथे प्रसाद तयार झालेला आहे. तर भगवान श्रीकृष्णांसाठी नैवेद्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा प्रसाद नक्की बनवा. एकदम सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे. तर चला, तर आपला धन्या पंजेरी प्रसाद इथे तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.